नमस्कार, मी पुष्कर सोनवणे. नमस्कार, मी कृष्णा बाबासाहेब. आमच्या उपकरणाचे नाव जपणूक पर्यावरणाची गुंतवणूक भविष्याची. हे उपकरण बनवण्यासाठी हे उपकरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य बरणी, सुई, डब्बा, CRT टीव्ही सर्किट, वायर, 2 नट आणि 1 सुई. हे उपकरण बनवण्याची प्रक्रिया. सुरुवातीला आम्ही एक मोठा डबा घेतला, ज्यावर आम्ही बरणीच्या आकाराचे छिद्रे पाडून त्यावर आम्ही बरणी फिट केली. त्यानंतर त्या बरणीच्या झाकणाला आम्ही 2 छिद्रे पाडून त्यामध्ये नट फिट केले. त्याच्यानंतर आम्ही त्यामध्ये सुई फिट केली. त्याचे कनेक्शन आम्ही CRT टीव्ही सर्किटला दिले. CRT टीव्ही सर्किटचे कनेक्शन हे वायरला आणि स्विचला दिले. आता आम्ही तुम्हाला हे उपकरण करून दाखवतो. या उपकरणात आपण CRT टीव्ही सर्किट वापरलेली आहे. तिच्यामध्ये जो स्पार्किंग प्लग आहे तो हाय व्होल्टेज तयार करतो. त्या व्होल्टेजचे कनेक्शन आपण ॲनोड कॅथोड रॉडला दिलेले आहे. म्हणून ते ॲनोड कॅथोड रॉड जे वायू प्रदूषण असते ते ॲब्सॉर्ब करून घेते व तेथे लावलेला इलेक्ट्रॉड जो आहे तो क्लीन एअर बाहेर सुटतो. या उपकरणाचे फायदे असे आहेत की या उपकरणाच्या वापराने मानवी लोकांच्या आयुर्मर्यादा वाढेल, ओझोनच्या थराचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल. या वायू प्रदूषणामुळे होणारे विविध आजारांची आपल्याला कमी होतील. परत एकदा दूर कर त्याच्यात. WHO नुसार आजच्या स्थितीमध्ये 10 पैकी 9 लोक हे दूषित वायू घेतात. म्हणजे वायू प्रदूषणानुसार किंवा इतर जे हानिकारक वायू जे निघतात त्या पद्धतीने आपण त्याचा श्वास करतो. त्यामुळे आपल्याला भरपूर प्रकारचे आजार देखील होतात आणि त्यामुळे सृष्टीला त्रास होतो. म्हणून आम्ही हे उपकरण बनवलेले आहे. धन्यवाद. फॅक्टरी, परत मानवी वसाहत, मानवी वाहतूक, रासायनिक व खाणकाम क्रिया प्रकल्पांवर बसवू शकतो. आता आम्ही याच्यामध्ये प्रदूषणाचा दूर केलेला आहे. आता आम्ही हे क्लीन करून दाखवतो. जसे की आपण बघू शकतो, यामध्ये सर्व प्रदूषित धूर हा पूर्ण पद्धतीने स्वच्छ व क्लीन झालेला आहे. जी क्लीन हवा आहे ही आपण आउटलेटच्या मार्फत आपल्या पर्यावरणामध्ये सोडू शकतो.